31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवरती मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आले। पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तासाठी तैनात सुद्धा असणार आहे। नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवरती 31 डिसेंबरला मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये आणि सुरक्षा अबाधित राहावी, शांतता अबाधित राहावी यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे। मोठ्या प्रमाणात नाकाबंदी करण्यात येणार आहे। नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण आहेत ते घराबाहेर या नववर्षाचं स्वागत करण्यासाठी निघत असतात, परंतु ह्या स्वागतासाठी देखील नागरिकांनी कायद्याचे नियम आहेत त्याचं पालन करणं खूप महत्त्वाचं आहे। त्यासोबतच ट्रॅफिकचे नियम देखील पालन करणं तेवढंच महत्त्वाचं आहे। आपल्यासोबत या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी प्रवीण पडवळ सर आहेत। मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण शाखेनं नववर्षाच्या पूर्वसंध्येला जे लोक सेलिब्रेशन करतात त्या अनुषंगाने सर्व तयारी केलेली आहे। आम्ही आमच्या मुंबईतील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नाकाबंदी लावणार आहोत। पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार, वाहतूक शाखेतील नियंत्रण शाखेतील वाहतूक अधिकारी अंमलदार हे सर्वजण तिथे हजर असणार आहेत। त्याचप्रमाणे जे मद्यप्राशन करून वाहन चालवतात, रॅश ड्रायव्हिंग करतात, विदाऊट हेल्मेट वाहन चालवतात, अशा सर्वांविरुद्ध त्या दिवशी आम्ही कारवाई करणार आहोत। आस्थापना या 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिलेली आहे, परंतु तरीही ही परवानगी ही नववर्ष पूर्वसंध्या साजरी करण्यासाठी आहे। ही वाहतुकीचे नियम तोडण्यासाठी किंवा कायद्याची पायमल्ली करण्यासाठी दिलेली नाही। त्यामुळे सर्व वाहन चालकांना माझं आवाहन आहे की जे वाहतुकीचे नियम आहेत ते सर्वांनी पाळले पाहिजेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मद्यप्राशन करून कुणीही वाहन चालवू नये। सर, शेवटचा प्रश्न, ज्या ठिकाणी आहे आपले संपूर्णपणे बंदोबस्त असणारच आहे, परंतु या ठिकाणी आहेत सीसीटीव्हीच्या माध्यमातून आपण विशेष लक्ष या संपूर्णपणे आहेत त्या रस्त्यांवरती आपल्या मुंबई पोलिसांचं असतं, त्या माध्यमातून कशा प्रकारे कारवाई ती केली जाईल आणि नागरिकांना काय आव्हान असेल? जे नाकाबंदी शिवाय आमचे जे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर आमची त्याद्वारे रस्त्यावर नजर असते आणि 31 डिसेंबरला रात्री सुद्धा सर्व सीसीटीव्ही कॅमेरे आमचे चालू राहतील। आमच्या नियंत्रण कक्षामधून जे कोणी मोटर वाहन कायद्याचं नियमांचं भंग करताना आढळून येतील त्यांच्यावर त्याद्वारे सुद्धा नजर ठेवून नक्की कारवाई करण्यात येईल। नागेश धोत्रेसह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई।